बंधू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार आज विवाह बंधनात अडकतायत. मात्र या विवाह सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचं कारण असं की आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दिवसभर प्रचार दौरे आहेत. सकाळी 10 वाजता भोर येथून ते प्रचाराला सुरुवात करतायत. त्यानंतर दौंड, इंदापूर, माळेगाव, बारामती या ठिकाणी ते प्रचार सभा घेतील. बारामतीमधल्या प्रचार सभेची वेळ ही सायंकाळी 6:30 वाजताची आहे, तर युगेंद्र पवारांचं लग्न 5:53 आहे. अजित पवारांचे नियोजित कार्यक्रम बघता ते विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान काल जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार संगीताच्या कार्यक्रमाला उपस्थित होते असं सांगण्यात येत आहे. मात्र आजच्या विवाह सोहळ्याला अजित पवार हे हजेरी लावतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्या सोबत आहेत. जयदीप, विवाह सोहळा मुंबईला आहेत आणि अजित पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. लग्नाला ते खरंच उपस्थिती लावणार आहेत का? त्यांच्याकडून, त्यांच्या जवळच्या लोकांकडून काय सांगण्यात येत आहे? माधवी, खरं तर अजित पवारांचे आजचे दौरे बघता अजित पवार उपस्थित राहणार नाहीत, लग्नाच्या वेळी तरी उपस्थित राहणार नाही असंच दिसतंय. त्याचं कारण असं आहे की अजित पवारांचे सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत दौरे आहे. युगेंद्र पवारांचा जो विवाह सोहळा आहे तो संध्याकाळी 5:53 आहे. तर अजित पवारांच्या त्याच दरम्यान बारामतीमध्ये सभा असणार आहे, त्याच्या आधी माळेगावमध्ये सभा असणार आहे आणि संध्याकाळी 6:30ची वेळ जी आहे ती बारामतीतल्या सांगता सभेची आहे. खरं तर ज्यावेळेसपासून राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली, कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगळ्या आणि राजकीय भूमिका वेगळी अशा याच्यामध्ये जे आहे ते पवार सातत्यानं एकत्र येतील त्यावेळेस सांगत होते कुटुंब म्हणून आम्ही एकच आहोत. मात्र प्रचाराच्या उद्या सांगता आहे. मात्र याआधीच अचानक जे आहे ते निवडणूक आयोगानं जे आहे ते 1 दिवस पुढे ढकलण्यात आले आणि ज्या सभा होत्या त्या पूर्वनियोजित होत्या आणि त्यामुळे आजच्या विवाहाला तरी अजित पवार जे आहेत युगेंद्र पवारांच्या नसणार आहेत असं प्रथमदर्शनी दिसते. आता सभा झाल्यानंतर अजित पवार जातात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. परंतु अजित पवार जरी त्या विवाह नसले तरी जय पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील, अजित पवार वगळता त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते विवाह सोहळ्यात आहे असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र अजित पवार सख्ख्या पुतण्याच्या विवाह सोहळ्याला विवाहाच्या वेळी तरी नसणार असतं तरी दिसतंय. तर सख्ख्या पुतण्याच्या लग्नाला काका अजित पवार हे उपस्थित राहतात का की प्रचाराला ते प्राधान्य देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. धन्यवाद जयदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची महत्त्वाची बातमी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे